प्रमोद सुभाष माने हे कोपरखैरणे येथील रहिवासी असून त्यांनी भूमिपुत्र मैदानाजवळ त्यांचा ट्रक उभा केला असता त्यातील डिझेलचे झाकण तोडून त्यातील डिझेल चोरी केल्याप्रकरणी प्रमोद माने यांनी कोपरखैरणे पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे। प्रमोद माने यांचा सिलेंडर सप्लाय करण्याचा व्यवसाय असून माने यांनी भूमिपुत्र मैदानाजवळ या ठिकाणी सिलेंडरचा ट्रक उभा केला असता डिझेलचे झाकण तोडून त्यातील डिझेल चोरी झाल्याचे लक्षात आल्यावर पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली। प्राप्त तक्रारीच्या आधारावर घटनास्थळी भेट देऊन तेथील सीसीटीव्ही आणि तांत्रिक तपासाच्या आधारावर जिलानी अखिल शेख वय 29 वर्ष राहणार बोनकोडे व आरिफ फारुक शेख वय 25 वर्ष राहणार गोवंडी या दोघांना काही तासातच ताब्यात घेऊन त्यांच्याजवळ 10,450 रुपयांचे डिझेल व गुन्ह्यात वापरलेली 6,50,000 रुपये किमतीची एअरटिका कार असा एकूण 6,67,000 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला। अशाच ताज्या अपडेट्ससाठी आजच कोकण संध्या न्यूजला सबस्क्राइब करा। पनवेल, नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राइब करा कोकण संध्या न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।